जय जय रघुवीर समर्थ। देव लवकरच तुम्हाला जे पाहिजे ते सर्व देणार आहे। तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल, तो मार्गावर आहे। तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा। ज्या खोलीत तुमचे पाय अजून गेलेले नाहीत, त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे। देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे। तयार असाल तर होय कमेंट करा। तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होत आहेत। देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे। मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वादित करणार आहे, ती व्यक्ती तुम्ही आहात। तुझ्या आयुष्यात देवाचं स्थान आहे, या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नका। देव म्हणतो, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा। मला तुमचे सांत्वन करायचे आहे। तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे। तुमचा देवावर विश्वास असल्यास जय सद्गुरू टाईप करा। तू ज्या चुका केल्या आहेत त्या मी स्वीकारल्या आहेत। तू पुन्हा चुकू नकोस। आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे। देव म्हणतो, ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे। ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तोच माझ्यावर प्रेम करतो, आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो। तुम्ही सहमत असाल तर आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा। देव म्हणतो, ते म्हणाले की तू ते करणार नाहीस। ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही। त्यांनी तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। माझ्या मुला, हे जाणून घ्या की प्रमोशन आणि आशीर्वाद फक्त माझ्याकडूनच येतात। मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही काढून घेऊ शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही। नेहमी विश्वासात राहा। मी तुला आशीर्वादाने भरून टाकणार आहे। देवास तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही। तो तुम्हाला कधीही वाया जाऊ देणार नाही। खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल। तुम्ही हे वाचताच तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल। ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे। हे अंतिम संकेत आहे। तुम्ही पुढील 48 तासांमध्ये मोठ्या रकमेची रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा। देव म्हणतो, ज्याला योग्य गोष्ट माहीत आहे तरीही ती करण्यात अयशस्वी ठरतो, तो पापाचा दोषी आहे। विश्वास ठेवा, संधी तुमच्या दारावर ठोठावेल। कर्ज पूर्ण भरले जाईल। तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे। या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा। देवास तुम्हाला म्हणत आहे, मला माहित आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात, पण मी तुमच्या पाठीशी आहे हे जाणून घ्या। मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो, याची आठवण करून देण्यासाठीच मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे। मी तुझी माऊली आहे। देवास तुम्हाला म्हणत आहे, 2025 हे तुमचे सुखाचे वर्ष असेल। मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करीन। तुमची स्वप्ने सत्यात उतरतील। देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रीती केली। जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल। तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे। जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते, पण जेव्हा ते अस्वस्थकार असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते। जे कोणी तुम्हाला चिंता करत आहे त्यापेक्षा देव बलवान आहे। तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा। देवास तुला म्हणत आहे,
मला माहित आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही चालले आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुझी आर्थिक स्थिती आणि तुझे करिअर. मला असे वाटते की जगाचा भार तुझ्यावरच आहे. तुझे खांदे तुला एकटे वाटत आहेत, पण माझ्या मुला तू एकटा नाहीस. त्या चिंता माझ्या पायावर ठेव. ते सर्व दुःख मला दे. मी तुला मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन. स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहेत. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही सहमत असाल तर देवाचे आभार माना. देव तुमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्हाला माहिती नाही, पण तुम्ही ते पाहून आश्चर्यचकित होणार आहात. तुम्ही ज्या आगीतून गेलात ते सर्व मोलाचे आहे. फक्त विश्वासात राहा. देव म्हणतो, मी तुमचे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी मला विचारा. इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे प्रार्थना करा. तुम्हाला ते सर्व मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाची वेळ तुमच्या विचारांपेक्षा लवकर असू शकते. तयार रहा. तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. सर्व काही कार्य करेल. दैवी वेळ तुमच्या बाजूने आहे. बाळा, मी तुमच्या विरोधात नाही. कर्म वगळू नका. उद्या तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक दिवस असेल. उद्या खरोखर काहीतरी चांगले होईल. ती गोष्ट ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ते लवकर घडेल. जो हा संदेश शेवटपर्यंत वाचत राहील त्यांचं नक्कीच भलं होणार आहे. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. नेहमी तयार रहा. तुम्ही शुद्ध विपुलता आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. दैवी वेळेनुसार सर्व काही तुमच्या बाजूने होईल. देव म्हणतो, मी तुझे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी विचारा. मला मार्गदर्शनासाठी विचारा. मला प्रार्थना करा. तुम्हाला ते प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मकतेने बहरले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. सहमत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा. देवाला वाटते की तुम्ही पुरेसे आहात. आता यावर विश्वास ठेवण्याची तुमची पाळी आहे. तुमच्याकडे आत्ता असलेल्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना केलेले दिवस नेहमी लक्षात ठेवा. देवाशी बोला. तो तुमचं ऐकत आहे. देव म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखीन एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका. तुमची काळजी मला द्या. मी त्यांची काळजी घेईन. आनंदासाठी 5 सोपे नियम. आपले हृदय द्वेषांपासून मुक्त करा. तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा. साधेपणाने जीवन जगा. अधिक द्यायला शिका आणि कमी अपेक्षा ठेवा. जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे. जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर समर्थांच्या चरणांचे अनुसरण करा. तुम्ही सहमत असाल तर समर्था, मी तुमचं बाळ आहे अशी कमेंट करा. देव म्हणतो, मी तुला क्षमा करतो. मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्या आहात. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमचा देवावर विश्वास असेल तर जय सद्गुरू टाईप करा. देव म्हणतो, जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन. लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा.
तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहिती आहे. तुम्ही सहमत असाल तर समर्था मी तुमचं बाळ आहे अशी कमेंट करा. देव म्हणतो, जे चांगले आहे तेच तुम्ही पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा. सकारात्मक गोष्टी निवडा. बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. तू माझं बाळ आहेस. परमेश्वर सांगतात, पाठलाग करू नका, भीक मागू नका, ताण घेऊ नका, निराश होऊ नका. प्रयत्न करा, आराम करा. जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मी सुद्धा तुम्हाला साथ देईन. तुमच्या इच्छा करा, तुम्हाला पाहिजे ते सर्व मिळेल. आकर्षणाचा कायदा वापरून पैसे प्रगट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचा अधिक विचार करण्याचा प्रयत्न करा. हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तींद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते. देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने ते सत्यात उतरवतात. तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा. तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात, पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही. नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा. परमेश्वर सांगत आहे, आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा. तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनू शकता. सकारात्मक विचार करा, बदल स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा, कधीही हार मानू नका. मी तुझ्या सोबत आहे. मी पैशासंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे केले आहे. तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात. जुनी ऊर्जा नष्ट होत आहे, नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. छान गोष्टी येत आहेत. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का रडवले, का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल. माझ्यावर विश्वास ठेवा, ते नक्कीच होईल. तुम्ही सहमत असाल तर देवा माझे रक्षण करा असे टाईप करा. तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. मग तुम्हाला हवे तेच मिळेल. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे, हा आजचा व उद्याचा दिवस हा सर्वोत्कृष्ट असेल, जो प्रेमाने भरलेला असेल. लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जाईल. ग्रहणशील व्हा, नेहमी तयार राहा. सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रगट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे. सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित होणार आहात. देव म्हणतो, मला समजले आहे की जीवन चढ उतारांनी भरलेले आहे. तथापि घाबरू नका, कारण मी तुझा देव आहे. तू जिथे जाशील तिथे मी असेन. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वतःशी धीर धरा. तुम्ही प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील. त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल. देव म्हणतो, तुम्ही सध्या माझ्या योजना
समजू शकत नाहीत, पण लवकरच त्या तुम्हाला समजतील. देवाची वेळ कायमची अचूक असते. तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल. विश्वास ठेव, मी सर्व काही ठीक करणार आहे. तुम्ही सहमत असाल तर आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देव म्हणतो, एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल, परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व काही असेल. देव म्हणतो, काळ बदलेल, इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही. नेहमी सावध राहा आणि शांत राहा. मी तुझे रक्षण करीन, कारण बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडले आहे. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्या सोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे. देव म्हणतो, तुम्हाला यश मिळण्याच्या शक्यतेची भीती वाटते, म्हणूनच तुम्ही पुढे जात नाहीत. आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात, पण भिवू नकोस, कारण मी तुझे नेतृत्व करीन. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे, पण त्याला फक्त निस्वार्थी भक्ती आवडते. तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. त्याच्याकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे, जी तुम्ही कधीही पाहिली नाही. जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्नच करत नाही आहात. तुम्हाला जाणवत नाही, पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो. मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाईन. मी तुला सांभाळीन आणि मीच तुला सोडवीन. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे, जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक आहे. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा. तुम्ही छान करत आहात. तुमची उद्दिष्टे लवकरच प्रगट होणार आहेत. शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत. सर्व काही काम करत आहे. सकारात्मक विचार, पुष्टीकरण, व्हिज्युअलायझेशन आणि कृतींचे परिणाम होणार आहेत. तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल. एक वेळची स्वप्न आणि तुमची मनापासून असलेली इच्छा लवकरच पूर्ण होईल. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे वगळू नका. देवाला तुमचा चांगला मित्र बनवा, कारण तो परिपूर्ण साथीदार आहे. तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. सर्व काही देवासमोर उघडा. तुमची इच्छा सांगा, तुमचे रहस्य सांगा, तुमची स्वप्ने आणि सर्व काही सांगा. तुमच्या मनातील सर्व ओझं परमेश्वराच्या चरणी ठेवून द्या. परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा. नेहमी लक्षात ठेवा, देव तुमच्या पाठीशी आहे. तो मार्ग काढत आहे. तुम्ही सहमत असाल तर धन्यवाद देवा कमेंट करा. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्या सोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे आणि मी सर्व काही ठीक करणार आहे. तू काळजी करू नकोस. नेहमी माझ्या नामस्मरणात राहा. मी सर्व काही उत्तम करेल. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, आजचा परमेश्वरी संदेश तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल.
जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.